हळद आणि मसाला तिखट मसाला ॲड केला. मस्त कलर आला बघा. ह्याच्यामध्ये मी जे राहिलेलं नारळाचं पाणी आहे ना ते मी ह्याच्यात टाकलं आणि हेच पाणी मी म्हणजे मसाले हे मिक्स करून ते आमटीमध्ये टाकलं. कोण कोण कसं पितं आणि कोण कोण फेकतं, पण हे नारळाचं पाणी आपण आहे ना ह्याच्यात टाकलं ना तर टेस्ट खूप चांगली येते म्हणजे. फायनली तुम्ही बघू शकता कोळंबीचा रस्सा रेडी झाला आहे. तुम्हाला रेसिपी कशी आवडली सांगा कमेंटमध्ये आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.